महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या स्मार्ट स्टुडंट एक्झाममध्ये पहिल्या टॉप 10 क्रमांकामध्ये येणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो या संस्थेस भेट देण्याची संधी मिळणार असे समजल्यानंतर मी आणि माझे विद्यार्थी झटून या स्मार्ट स्टुडंट एक्झामची तयारी करण्यास लागलो. विमानात बसायला मिळणार म्हटल्यावर विद्यार्थी देखील मनापासून या परीक्षेची तयारी करू लागले. दिलेला प्रश्नसंच वर्गात स्पष्टीकरणासह समजावून सांगणे व तोच भाग विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी देणे. दररोज शाळा सुटल्यानंतर एक्स्ट्रा पिरियडमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचा फॉलोअप घेणे आणि पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर प्रत्येक आठवड्याला टेस्ट घेणे अशा चौफेर रणनीतीसह मुले देखील स्वारस्याने अभ्यास करू लागली. स्पर्धा म्हटलं की मुलांना आनंद होतोच. या परीक्षेसाठी आम्ही वर्गात स्पर्धात्मक वातावरण तयार केले, त्यामुळे मुलांचा अभ्यास करण्यातला आनंद दिवसेंदिवस वाढतच होता. मुलांना मी एक स्वप्न दाखवलं होतं. आपल्याला विमानात बसून इस्रो या संस्थेस भेट द्यायला जायचं आहे. विमानात बसायचं म्हटलं की मुलांना देखील हुरूप यायचा आणि ते जोमाने अभ्यासाला लागायचे. दररोज अभ्यासाची रिव्हिजन आणि एकूण 26 क्लास टेस्ट यामधून माझे विद्यार्थी स्मार्ट स्टुडंट एक्झामसाठी आत्मविश्वासपूर्वक तयार होऊ लागले. शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या निवडपूर्व चाचणीमध्ये माझ्या एकूण 6 विद्यार्थ्यांची निवड झाली. इस्रो सहलीस पात्र होण्यासाठी पुढचा टप्पा होता मुख्य निवड चाचणी परीक्षेचा. शाळेच्या बाहेरील परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याबाबत मुलांमध्ये जरा स्ट्रेस जाणवला. त्यामुळे मुलांना एका वर्गात शांत डोळे मिटून बसवले आणि 10 मिनिटे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन दिले. सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन दिल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत भीती कमी झाली आणि आपण यशस्वी होणारच या आत्मविश्वासासह माझे विद्यार्थी परीक्षेसाठी तयार झाले. फायनल टचअप म्हणून परीक्षा हॉलमध्ये जाण्याअगोदर विद्यार्थ्यांना सर्व सूचना पुन्हा एकदा रिपीट केल्या. जणू विद्यार्थ्यांची नसून माझीच ही परीक्षा होती असे मला वाटत होते आणि आत्मविश्वासाने माझे विद्यार्थी आता या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले होते. आमचे प्रेरणास्रोत व मनपा आयुक्त आदरणीय जी श्रीकांत साहेब यांचे या परीक्षेवर वैयक्तिक लक्ष होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पक्षपात न होता ही परीक्षा कडक शिस्तीत पार पडली. अखेर निकालाचा दिवस उजडला. आनंदाची बाब म्हणजे संपूर्ण महानगरपालिकेतून 1100 विद्यार्थ्यांपैकी निवडलेल्या टॉप 10 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये माझ्या 3 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. गेले 6 महिने अविरत घेतलेल्या परिश्रमाचेच हे फळ होते. इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन येथे भेट देण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना माननीय आयुक्त साहेबांनी निवासस्थानी बोलावून शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. अखेर तो दिवस उजाडला. केरळच्या थुंबा येथे असलेल्या इस्रो सेंटरला भेट देण्यासाठी आम्ही विमानाने निघालो. महानगरपालिकेची सरकारी शाळा म्हटलं की सर्व मुलं गरीब घरातलीच. विमानतळावर मुलांना सोडवण्यासाठी त्यांचे पालकही आले होते. आपण स्वतः कधी विमानात बसलो नाही, परंतु आपली मुले अभ्यास सहलीसाठी विमानाने जात आहे हे पाहून पालकांच्या डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू हेच या उपक्रमाचे खरे यश होते. केरळ येथे पोहोचल्यानंतर संपूर्ण केरळ सहल तसेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोला व्हिजिट कशी झाली हे पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा.
तोपर्यंत स्टडी स्मार्ट, स्टे मोटिवेटेड, अचीव्ह बिग.